समजूतदार आहेस तर हे देखील समजलं असेल की कधी स्वतःला वाचवण्यासाठी असं देखील करावं लागतं. सच्चा ज्याच्याकडे असते तोच डिसाइड करतो की न्याय कधी, कोणाला आणि कसा दिला जाईल. तेच तर मी म्हणतोय डेव्हिडजी, हा असा अर्धवट न्याय आहे. आणि हा न्याय ह्यासाठी नाहीये, कारण तो कोणासाठी तरी छळ आहे. न्याय तेव्हाच होईल जेव्हा तो कोणाच्याही बाबतीत छळ नसेल. आणि आता तुम्ही जे दिलंय त्या न्यायाला काही अर्थ नाहीये. भीमराव, जेवढा न्याय मिळालाय तेवढा संघर्ष करून देखील मिळू शकतो. आणि जो न्याय नाही मिळाला तो आमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या ताकदीचा परिणाम आहे. माझ्याकडे ताकद आहे म्हणून मी वाचलो. बहुतेक ही आपली शेवटची भेट आहे. आणि हे शेवटची भेट तुला आठवण करून देत राहील की ज्यांच्या जवळ सत्ता आहे ते आपल्या हिशोबाने न्यायाला तोडू मोडू शकतात. आता असं होत आहे आणि असंच होत राहील नेहमी, नेहमीच. चल रे फौजदार. नाही, हे सगळं जे होतंय ते योग्य नाहीये. अशा न्यायाला न्याय नाही म्हणू शकत. वर्षानुवर्ष हेच होत आलंय. ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ सत्ता आहे, तो न्यायाला प्रत्येक वेळी आपला गुलाम बनवून नाही ठेवू शकत. आणि मग अशा न्यायाचं काही तात्पर्य नसतं. जे काय असेल, पण आज आपण दिस साजरा केला पाहिजे की आज आपले 2 शत्रू कमी झाले आहेत. एक तर जेलमध्ये गेला आणि दुसरा पळूनच गेला. वय वय, या वेळेस तर साजरा केलाच पाहिजे. नाही, मला नाही वाटत की आपण ह्या गोष्टीचा उत्सव साजरा केला पाहिजे. का नाही केलं पाहिजे? नक्कीच केलं पाहिजे. कोणत्या गोष्टीचा उत्सव करणार रमा? कोणीतरी जेलमध्ये गेल्याचा की अत्याचार संपल्याचा? पण भीम, दोन्हीमध्ये फरक काय आहे? एकच तर गोष्ट आहे. नाही आजी, दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आपण एका पापीच्या नाशाचा, त्याला शिक्षा मिळाल्याचा उत्सव नाही केला पाहिजे, तर आपण पापाच्या नाशाचा, अत्याचार संपल्याचा उत्सव साजरा केला पाहिजे. बरं मग ठीक आहे, आम्ही समजे अपराधी पकडल्या गेल्याचा उत्सव साजरा नाही करत, पण कमीत कमी अपराध संपल्याचा तर उत्सव साजरा करू शकतो ना. आता हेच बघायचं हाय की ते हितेश भाऊ आणि जोखू काय करतात. आपले मालक गेल्याचं दुःखात दुखी होत आहेत की आपल्या उत्सवात सामील होत आहेत. अरे, आम्ही एवढे वाईट कुठे नाही आहोत ज्या आपल्या जातीचा विरोध करण्याचा खात्मा झाल्यावर उत्सव नाही करणार. करूया काय जोखू? करणार आम्ही, उत्सव करणार आम्ही. आता उत्सवाची तयारी सुरू करूया. आज आपल्या जातीची जीत झाली आहे. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. आपल्या उच्च जातीचा पराभव झाला आहे. त्यामुळे उच्च जातीच्या लोकांनी एक सभा बोलावली आहे. आज रात्री सभा होईल. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे.
आहे. सगळ्यांनी यायचं आहे. ऐका हो ऐका. सच्चा ज्याच्याकडे असते तोच डिसाइड करतो की न्याय कधी कोणाला आणि कसा दिला जाईल. की ज्यांच्या जवळ सत्ता आहे ते आपल्या हिशोबाने न्यायाला तोडू मोडू शकतात. आता असं होत आहे आणि असंच होत राहील नेहमीच. सर हा म्हणाला की याला इथून लवकर घेऊन जावं. असं इथे सामाजिक अपमान करू नये. ज्या लोकांना स्वतः समाजासमोर सामाजिक लाज वाटते त्यांना हे करताना शांती कशी मिळू शकते की समाजातील कोणा दुसऱ्याला या समाजात राहायला देखील देत नाहीत. मी सांगेन संतुलन. जीवनात सर्वात महत्वाचं आहे संतुलन. आपल्या भावनेप्रती संतुलन आणि सर्वात महत्वाचं आहे आपल्या विचारांवरचं संतुलन. जी व्यक्ती समाजात आपल्या प्रतिष्ठेप्रती जागरूक राहते ती व्यक्ती समाजात कोणा दुसऱ्याला राहू देऊ शकत नाही. जी व्यक्ती स्वतःचं संरक्षण इच्छिते परंतु दुसऱ्याच्या जीवनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जी व्यक्ती चादर ओढून घेऊन कोणा नग्न व्यक्तीला पाहून असं म्हणेल की थंडीची वेगळीच मजा आहे ती व्यक्ती मानसिकरित्या असंतुलित आहे, विक्षिप्त आहे. अशा व्यक्ती जीवनात कधी कधी अशी विक्षिप्त कार्य करतात ज्यांचा संतुलित विचारांच्या व्यक्ती कधी विचारही करू शकत नाहीत. तेव्हा भीमराव सगळा संतुलनाचा खेळ आहे. पण प्रत्येक व्यक्ती स्वतःला संतुलित कसं ठेवू शकतो? तू कठीण प्रश्न विचारला आहेस. याचं कोणतंही उत्तर नाहीये. हे पहा, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या परीने संतुलन बनवावं लागतं. पण असा काही एक प्रकार तर असेल ना ज्यामुळे मी समजू शकेन आणि बाकी लोकांना पण समजावू शकेन. प्रेम करणं, सगळ्यांवर प्रेम करणं, प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करणं. व्यक्ती जर वाईट आहे तरीही त्याच्या वाईटाचा द्वेष करता करता देखील त्या व्यक्तीवर प्रेम करणं. व्यक्तीसोबतच प्रकृतीवर देखील प्रेम केलं पाहिजे. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की प्रेम करणं आणि आवडणं यात फरक असतो. ह्याचे तात्पर्य ती फुलं पाहतोयस, जर ती आपल्याला चांगली वाटतायत तर त्यांना आपण तोडून टाकू, हो ना? जर आपण त्यांच्यावर प्रेम करतोय तर आपण त्यांना रोज पाणी देऊ. हाच फरक आहे प्रेम करणं आणि आवडण्यामध्ये. त्यामुळे आवड नाही, प्रेम करा. सगळ्यांवर प्रेमच संतुलन आणेल. माणसाचं माणसावरील संतुलन, मनाचं मनावरील संतुलन, रात्रीवर दिवसाला हेच संतुलन आणेल. बंधूनो, आपण सगळे उच्च जातीचे लोक आहोत. आपण सगळे इथे का एकत्र आलोय याचा अंदाज तुम्हा सगळ्यांना आहे. आपल्या जातीतले प्रचंड देव आणि नरोत्तम जोशींचे जे हाल झालेत तो एक संकेत आहे. आपण विचार केला पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण प्रश्न आपल्या श्रेष्ठतेवर उठवला गेलाय, आपल्या सत्तेला आव्हान दिलं गेलंय, आपली ताकद पडताळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आपण बंधूनो आपण कमकुवत झालो. बंधूनो,
जर आपण असेच कमकुवत होत राहिलो तर एक दिवस आपली श्रेष्ठता, आपली जात, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली ओळख सगळंच संपून जाईल. दगड का मारला? कारण की हा माणूस आपली जात, आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या श्रेष्ठतेला संपवण्याच्या बाता करत आहे. हजारो वर्षांपासून आपण उच्च जातीचे श्रेष्ठ होतो आणि श्रेष्ठच राहणार. आणि जो कोणी आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करेन, मी अशाच प्रकारे त्याच्या डोक्यामध्ये दगड मारत राहणार. पण तुम्ही आहात कोण? सांगतो, बाजूला हो इथून. मेघनाथ. अरे हे तर गिरगाव चौपाटीवाले मेघनाथजी आहेत, खालच्या जातीचे शत्रू. यांचं म्हणणं आहे की या जगाला उच्च जातवालेच चालवू शकतात आणि उच्च जातवालेच चालवणार. खूप खतरनाक व्यक्ती आहेत. यांच्या भीतीने यांच्या वस्तीत खालच्या जातीचे लोक जायलाच घाबरतात. मी तोच मेघनाथ आहे. मी तो आहे जो आपली जात, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या परंपरेच्या रक्षणासाठी आपल्या या दोन्ही हातांनी दगड उचलून पूर्ण जगाला रक्तरंजित करू शकतो. मी तो आहे जो आपल्या जातीची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. कोणत्याही थराचा अर्थ आहे कोणत्याही थराला. कोणत्याही थराच्या पुढचं नाव आहे मेघनाथ. नाव लक्षात असू देत. तुम्ही सगळेच आणि तो ज्याने प्रचंड देवला जेलमध्ये पाठवलं आणि नरोत्तम जोशीला विदेशात पाठवलं, तो देखील माझं नाव कधीच विसरू शकणार नाही. सगळ्याचा हिशेब चुकता करेन, व्याजा सकट करेन. आपण इथे आपल्या जातीच्या एका नेत्याच्या शोधात आलो होतो, जो आपल्या जातीच्या प्रतिष्ठेला सर्वोच्च ठिकाणी नेईल आणि भीमराव आणि त्याच्या जातीतल्यांना त्यांची लायकी दाखवू शकेल. बस एकच गोष्ट सांगेन तुम्हा सगळ्यांना की आपल्या सगळ्यांना स्वतःला अशा प्रकारे तयार करावं लागेल की एक नाही हजारो प्रचंड देव जरी आले तरी आपण त्यांच्याशी लढू शकू, संघर्ष करू शकू, आपल्या आणि आपल्या अटी नियमांवर आयुष्य जगू शकू. भीमराव, ठीक आहे. शिकला सवरलायस. एवढी तर समज असेलच तुला की केव्हा कुठे काय बोलायचंय. म्हणूनच आम्हाला तिथं नाही राहायचंय जिथे तू राहतोयस. इथं प्रसंग काय आहे? आनंदाचा. आणि इथं पण प्रवचन द्यायला लागलास. नाही हितेश काका, मी भाषण देत नाहीये. मी फक्त तुम्हाला सगळ्यांना सूचित करतोय की एक प्रचंड देव जेलमध्ये गेल्याने किंवा एका नरोत्तम जोशीच्या पळून जाण्याने उच्च जातीचे ते लोक संपणार नाहीयेत जे नेहमी नेहमी आपला द्वेष करत आलेत. कारण ज्या प्रकारे ही सामाजिक व्यवस्था बनवली गेली आहे ती पाहून तर एवढंच वाटतंय की
की रोज कुठे ना कुठे नवीन प्रचंड देव किंवा नरोत्तम जोशी जन्म घेत असेल. मेघनाथ जिंजा मेघनाथ जिंजा मेघनाथ जिंजा मेघनाथ जिंजा मेघनाथ जिंजा मेघनाथ जिंजा. नंदू तूच आहेस ना? होय मालक, फुलं तूच विकतोयस ना? होय एक खूप मोठा कार्यक्रम आहे, त्यासाठी भरपूर फुलं हवी आहेत. होय. पोचवू की मालक? कुठे पोचवायचे आहेत? मी एक पत्ता देतो, तिथे एक साहेब भेटतील, त्यांना विचार किती फुलं पाहिजेत. नमस्कार मालक. मालक सांगायचं होतं ना की फुलं कधी आणि किती पोचवायची आहेत. काय झाले? अरे घाबरलास का तू? अरे मी तुला मारत थोडीच होतो, मी तर झाडू ठेवत होतो तिथे. ये ये माझ्या जवळ ये, मी सांगतो तुला की हे फुलं किती, कधी आणि कुठे पोचवायचे आहेत. ये ये, काही नाही करणार मी. बघ आता तर माझे हात पण रिकामे आहेत आणि मी तर झाडू पण फेकून दिलाय. मारणार नाही तुला. ये, अरे घाबरू नकोस, ये माझ्या जवळ ये. ये अजून पुढे. आता सांग, काय बोलत होतास तू? बोल 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 बोल, काय म्हणत होतास? मालक, फुलं कधी, कुठं आणि किती पोचवायची आहेत? हट! आधी या फुलांना नीटपणे बघून तर घे. खालच्या जातीचा असून खालच्या जातीमध्ये फुलं विकतोस हा? जेव्हा ही फुलं आम्हा उच्च जाती वळणसाठी बनलेत, बघितलं हा? आता नीट बघ की उच्च जातीची ही फुलं दिसतात कशी ती. दिसलं? दिसलं की नाही? दिसलं ना? हट! आता याच अवस्थेत तुझ्या चाळीमध्ये परत जा आणि तुझ्या दुकानात ठेवलेल्या फुलांना नीट बघ बघ आणि फरक शोध की तुझ्या सारख्या खालच्या जातीच्या लोकांचे फूल दिसतात कसे ते. आणि जेव्हा तुला फुलांमधला फरक समजून येईल ना, तेव्हा आम्ही आपल्या दोघांमधला फरक समजावू तुला. अरे रे 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 रे, इतका मोठा अपराध झाला माझ्याकडून. अशुद्ध झालो मी तर. हे कोणाला स्पर्श केलाय मी? अरे अजूनपर्यंत इथेच बसलायस? तुझ्या बापाची जमीन आहे हा? चल उठ उठ. अरे ऐकलं नाहीस तू काय बोललोय मी? उठ लवकर उठ.
चल निघ इथून. चल निघ. आणि ऐक, रस्त्यात तुझा हा चेहरा साफ करू नकोस. नाहीतर पुढच्या वेळेस तुझा चेहरा जमिनीत गाडून टाकू आम्ही.